नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे ओल्या चवळीच्या आणि वालाच्या शेंगांपासून भाजी. तर आपण व्हिडिओकडे वळूया. तर इथे मी कुकर लावलेला आहे आणि कुकरमध्ये तेल प्रमाणाप्रमाणे टाकलेलं आहे. जशी तुम्ही भाजी बनवता त्याचप्रमाणे तसा तेलाचा अंदाज टाकायचा आहे. आणि इथे मी घेतलेला आहे लसूण. तर मी लसूण टाकलेला आहे डायरेक्ट फोडणीवर. आणि आता आपल्याला आहे ना कांदा वगैरे टाकून घ्यायचा आहे. तर ही जी चवळी आणि वालाच्या शेंगांपासून जे बनवलेलं आहे मी आमटी किंवा भाजी बोलू शकता. तर ही ओली आहे, म्हणजे ओल्याच्या शेंगा असतात त्याच्यातून काढलेली आहे आणि हिवाळ्याच्या दरम्यानच ही सीझनल भाजी बनवता येते. तर इथे मी लसूण टाकला होता तेलामध्ये, सोबतच कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर हे सगळं मी एकत्र टाकलं. एकत्र टाकण्याचं कारण असं की मी स्टार्टिंगला फोडणीला लसूण टाकला, त्याच्यामुळे काय होतं की लसूण टाकल्यानंतर लसूण करपण्याचे चान्सेस असतात. मग आत्ता मी कांदा टाकला जर फक्त, तर तो शिजेपर्यंत वेल तर होणार, त्याच्यामुळे मग लसूण करापून जाऊ शकतो. मग जर टोमॅटो असेल, टोमॅटो थोडासा मॉइस्ट असतो, त्याच्यामुळे त्याची ग्रेव्ही तयार होते तेलामध्ये, मग लसूण करपणार नाही. म्हणून मग मी सोबत त्याच्या टोमॅटो टाकला. ओके. आणि कोथिंबीर टाकण्याचं कारण असं, कोथिंबीर आपण वरती पण टाकू शकतो, पण एक चव वेगळी लागण्यासाठी शिजलेली कोथिंबीर किंवा कोथिंबीरीची पेस्ट वगैरे तुम्ही टाकू शकता, तर टेस्ट वेगळी लागते. धने पावडर किंवा कोथिंबीर, त्याची टेस्ट वेगळी लागते. आणि इथे मी घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या भाज्या, मोस्ट ऑफ सीजनल भाज्या आहेत ज्या माझ्याकडे होत्या. इथे बघा, ही चवळी आहे आणि ह्या वालाच्या अशा शेंगा आहेत, हिरव्या वालाच्या शेंगांचे दाणे आहेत ते. आणि इथे बटाटा यूज केलेला आहे, फ्लावर आहे, परत शिराला घेतलेला आहे, वांगा आहे आणि शेवग्याच्या शेंगा आहेत. बऱ्यापैकी हा सगळा मटेरियल आम्ही आमच्या शेतामध्ये, आमच्या आवारामध्ये लावलेले आहेत. कारण मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की गावच्या भाज्या किंवा गावा ठिकाणी राहण्याचे हेच फायदे आहेत की आपल्याला त्या वस्तू खाण्याचा, उपभोग करण्याचा आपल्याला म्हणजे लाभ घेता येतो. शहरामध्ये काय केमिकलच्या गोष्टी आपण यूज करतो. फ्रेश मिरची किंवा वांगा, असे टोमॅटो, हे असे घरच्या घरी आपण लावू शकतो आवारामध्ये वगैरे. तर ते सीझन वाईज किंवा टेम्परेचर, क्लायमेट ह्याप्रमाणे ते ऑटोमॅटिक होत असतं. तुम्हाला काय त्याच्यावर खते, केमिकल्स वगैरे टाकायची काही गरज पडत नाही. तर आम्ही अशी छोटी मोठी फुलझाडं किंवा अशा भाज्या वगैरे लावतो, जेणेकरून ते चांगलं शरीरासाठी सीझनल फ्रूट्स खायला मिळतात. तर ह्या पण त्याच आहेत, त्याच्यातल्याच बऱ्यापैकी प्रकार आहेत, ते टाकलेले आहे मी. ते फक्त शिमला मिरची आणि फ्लॉवर आणि बटाटा हेच काहीचं वेगळं आहे. तर बोलण्याच्या ओघात व्हिडिओ पुढे गेली आणि मी काहीच तुम्हाला सांगितलं नाही. तर इथे मी कुकरला जशी आपली भाजी लावतात ना तशी भाजी टाकली. त्याच्यानंतर ते मिक्स करून घेतलं, पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर खडा मीठ टाकलं मी. आणि खडा मीठ टाकल्यानंतर 3-4 शिट्ट्या दिल्या. 3-4 शिट्ट्या दिल्यानंतर मस्त भाजी शिजली गेली. मग आता भाजी मला एवढा रस्सा हवा आहे, मग त्यावेळेस मी हा रस्सा ठेवला. बरं, ह्याच्यामध्ये आता ही आमटी आहे की नाही, तर मग आमटीमध्ये थोडासा आंबटपणा पण असायला पाहिजे. म्हणून मग मी ह्याच्यामध्ये 2 आंबोशीचे हे टाकले आणि आपली भाजी तयार आहे.